चित्तवृत्ती निरोधा, योगानं चित्ताच्या वृत्तीचा निरोध होईल. म्हणजे चित्ताच्या वृत्तीच तुम्हाला आवडता येतील. चित्त जे ब्रह्मांडात फिरत आहे, चित्तवृत्ती फक्त स्थिर करता येतील. स्थिर केल्यानंतर जो आनंद, तो आनंद चित्तवृत्ती स्थिर झाल्याचा आनंद आहे. स्थिर झाल्याचा नाही, शेवटाला पोहोचल्याचा नाही. विठ्ठल श्रेष्ठ, आम्ही राजयोगी आहोत, हा श्रेष्ठ आहोत, मोठे आहोत असा गांभीर्यपणा बनवतात. आम्ही राजयोगी अति श्रेष्ठ म्हणून विषय भोगी यथेष्ट, ओस पडली बाई राज्य पेठ. कुयोग चोखडी या नाव, हा कुयोग आहे, योग नाहीये. एकनाथ महाराज सांगताय कुयोग चोखड या नाव, चोखड म्हणजे याला जे आमची श्रेष्ठ योग आहे म्हणतात. नाथ महाराज सांगतात की हा यथेष्ट हो विषय भोगतात. यथेष्ट विषय मग संसारी लोक विषय भोगतात, तुम्ही यथेष्ट विषय भोगतात. आणि आम्ही योगी म्हणतात, श्रेष्ठ म्हणतात. सगळा गांभीर्यपणा आहे हा, यात चूक नाहीये. आम्ही राजयोगी अति श्रेष्ठ म्हणून विषय भोगी यथेष्ट, ओस पडली वैराग्य पेठ. कुयोग चोखट या नाव. विठ्ठल विठ्ठल नका हो वेळ घेऊ राजा हो, नका हो हार झाला वेळ घेऊ नये हो. हार झाले, पोट भरलं, एकर आला, अजीर्ण झाला. अजीर्ण कशाला हार घालता. तुमचं धन पैसेही आम्हाला लागत नाही. न लगे धन संपदा, बावळट दादा काय त्याचा वेग. पायात घालायला चपला घड नसतात, अंगात कपडे घड नसतात. ती काय पताका, काय गणपती काय उघडा बोरका नाही तर कसा तरी. हा बावळट आहे मॅडम. पण या बावळट वारकऱ्यात काळाला जिंकण्याची शक्ती आहे. तुका म्हणजे काळ आता करुणा जगे, करुणा जगे आता करुणा जगे.
पैसा पैसा नाही, पैसा नसल्यामुळे पैशाची पर्वा नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणजे दुनियेजवळ आहे, जवळ का नाही. त्याने काय केलं, दुनियेसारखे उद्योग धंदे तर त्याला देईल ना देऊ पैसे. त्याला गरज नाहीये ना खाण्यापिण्याचे ना शोध चैन करण्याची आहे. कष्ट करावे, 2 घास खावे आणि परमेश्वराचं येडे बापुडे गाई ना परे तुझा खेड्या बाकडे गाणं होतं. तुकाराम महाराज बावळेच होते ना. रामेश्वर भट्ट काय केले होते. रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या 14 काय केले. त्यातला एक दाणे एक ब्राह्मण त्या काळचा या काळचा ब्राह्मण आहे. तुकाराम महाराजांच्या वेळेचा, शिवाजी महाराजांच्या वेळेचा वेद शास्त्रोक्त ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणानं तुकाराम महाराजांना नाही तसंच खेळलेलं आहे. आपण फेकून दिले. करता खेड्याचा बावळट शेतकरी कुणबी आपण करतो. वेद श्रुतीचे अर्थ उमटतात तुझ्या प्राकृत साध्या माणसाच्या मुखातून. नको काय करू नको. केलेलं काय करू महाराज. कोणत्या इंद्राणीच्या डोळा करायचं बंद केलं. शास्त्री महाराजांचा हुकूम. धर्म मार्तंड आज्ञा मान्य. अभंगाच्या वया बांधल्या फडक्यामध्ये खालीवर दगड दिले झोपून. लोक लागले बोलायला. हे लोक चांगले असतात. स्तुती करतील वेळेला वेळेला निंदाही करतील. लोक चांगले नसतात. त्यांना काही गैरसोय वाटली निंदा करतील. त्यांना सोयीचं वाटलं स्तुती करतील. एका माणसाला सगळ्याच्या सोयीनं कसं वाटतं हे त्या माणसाकडून वागण्यात थोडंफार कमी जास्त गैरसोय सोय होईलच ना. मग जनदुनिया काय हे करतात ते काय काय करतात. काय आज तुकोबा काय काळ कुठेच होता आणि आम्हाला उपदेश करीत होता. आल्यानो संसारा उठावे जगाला. केलं भजन, शिकवलं आम्हाला भजन. काय उपयोग भजनाचा. विठोबा 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 रात्रंदिवस ओंगत बसला. अहो विठोबा असता तर धावून नसता आला. इंद्रायणीच्या डोळ्यात आपण गेले पुन्हा करायचे नाही. पाण्यात बुडवले आता रडत बसलाय. कुठे विठोबा आलाय. लोकांची भावना अशी झाली की जेवण नाही. आपण बुडवल्याचं दुःख नाही. जाती माझी घडे काही काही काय होत नाही बाबा. साक्षात सगळ्या गोष्टी होतात. झाले असेल बुडवले असेल. पण लोक म्हणतात की कुठे देव आता तर भेटला नसता का आला नसता का. हे तुकाराम महाराज लोकांची समजूत फ्लड होते की देव नाहीये. देव ऐकायचे माझ्या या
प्रसंगाने लोक तर नास्तिक व्हायला जेवत नाही. धरणाजीचा जो हात आपण बोलवले तिथं 13 दिवस झाले निश्चक्र करिता डोळे झाकून एका ठिकाणी 13 दिवस बसले. त्याचा निर्णय लाव देवा, तू मला सांगितलं आपण करायला, माझ्या मनाने केले का? नाम गेले केले सपना माझी जागे सगळे बाजूने येऊन सांगितली आपण करायची मला आज्ञा केली. आणि आता हे बोलवले लोक काय म्हणतात देव नाही. तेव्हा हे चांगलं नाही. नास्तिक होतील लोक नास्तिक झाले तर तुला कोणी हिंग लावून विचारणार नाही. आमचं होऊ दे काही. आम्ही किती दिवसाचे आमचं आयुष्य तू तर चिरंजीव आहे. तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल, तुझ्या कीर्तीचं वाटोळ होईल. आणि तुझी कीर्ती गातो भगवान असा आहे निवास चरणम प्रभव प्रलयस्थानम निदानम शीलमव्ययम. काय म्हणतो तू देवा तोंडानं? ऐसा दोन्ही समर्थ, दोन्ही जगाचा नाथ मी समर्थ आहे. या जगाचा स्वामी मालक. अरे तुझी कीर्ती बोंबलली गेली ना पाण्यात. हे अभंग डोळे लावून बसले. अन्न पाण्या वाचून 13 दिवस भगवान एक कसोटी घेतो. परमार्थ करणारा जरा दम असावा लागतो. ती आलं हो गोरी इतकी घाई कशी चालेल? परमार्थ घाई चालत नाही. शनैही उपर्ण येतात. बुद्धी धृती गृहीतया. शनैही म्हणजे हळूहळू चाला. कोणी कानानं ऐका, बडबड करू नका. हळूहळू चाला. परमार्थाचा मार्ग. घिसाड घाई करू नका. घिसाड घाई हळूहळू. दया मार्गाचे निपळे काही वेळ लागेल. त्या मार्गाचं सामर्थ्य आहे. अनुष्ठान जप आहे, तप आहे, योग आहे, याग आहे, परमार्थ आहे, हे नामस्मरण आहे, ही भक्ती आहे. याला तुम्ही निष्पन्न कसं समजले? टाळ कुठं निष्पन्न नाही. टाळ कुठं म्हणू नका. याच्यात आम्ही टाळाचं डोकं कुठे तो टाळाचं. तुकाराम महाराज टाळ वाजवले. काय म्हणतात ते? तुका म्हणे काळ आता संपलं खलास. काल गुलाम करी सलाम. तुक या घरी राबतो. गुलामाकडे सलाम करतो. काल संपले सत्ता. परमार्थ करणाऱ्यावर काळाची सत्ता चालत नाही. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही तो फाटका तुटका वेडा बावळट घेतला तर काय बिघडलं? राजे महाराजे काहीच्या काही आहे. काळाच्या तावडीत आहे. काळाच्या तावडीत आहे. ते जग विश्व इंद्र मारतो, ब्रह्मदेव मारतो.
हा ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. योगी जती तती आणखी काय असतील जेवढे मार्ग त्याच्यात आमचा वारकरी फार श्रेष्ठ आहे. आमच्याजवळ पैसा नाही म्हणून व्यवहारात आम्ही रद्दी आहोत, तुच्छ आहोत, सारखे तुच्छ आहोत. तरी पण आम्ही परमार्थात फार श्रेष्ठ आहोत. वयावर निघाल्या अभंगाची मिरवणूक काढली. हे अभंग हे कोणाचे अभंग आहेत काय, कोणाला गातो काय, कोणाला कशाकरता गायचं. ज्याला गावं त्याला गावं, ज्याला नाही गायचं त्याला गाऊ नये. उपयोग काय, निरर्थक मिळून आयुष्य कुणीकडे कसं घालवावं. हो आयुष्यात सार्थक झालं पाहिजे. गायला गाते तरी कृष्ण सोडून कोणाला गायलं नाही, पांडवांना कोणाला गायलं नाही. उद्धरलो की तुझे पाय शिवतले आहात. कृष्णाच्या पायाला हात लावून सांगतो की तेव्हा माझा उद्धार झालेला आहे. तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो उद्धार झालाय तुझ्या कृपेनं. तू देव आहेस पण तू गुरु आहेस आमचा. एवढा मोठा उपदेश केलाय, उद्धार झाला. परमार्थ कसा करताय, गुरु कसा करताय, संप्रदाय कसा करताय. त्याचा पोट भरायचं धंदा पोट कोणी भरतो. गल्ली बोलाचे कुत्रे पोट भरत नाही काय. पोट भरायला एवढा पोटाला भानगडी कशाला पाहिजे. हा श्रेष्ठ परमार्थ. एक वार कधी निघाला पण पुढं माझी नदी लागली, गंगा म्हणा नदी लागली. दुसरा एक माणूस आला, त्यालाही पलीकडे जायचं. दोघच नावाने नाही, नाव पलीकडच्या फेरीला बांधून नावाने घरी गेला होता. दोघाला पलीकडच्या फेरीला जायचं. एक वारकरी एक योगी आहे. नावाकरता तिष्ठत बसण्यापेक्षा त्या योग्याने सांगितलं बा मी चाललो बघा, तू वारकरी भजन करतो, येतो तो माझ्या बरोबर. तुझा विठोबा तुझे टाळ तुझी माळ तुझी फटाका काय कामाची. लोकांच्या भाकरी खातो पुन्हा वारकरी म्हणतो अरे मी योगी आहे, मला कोणाची गरज नाही. तू पैसा तर मर नावाडी ये पण नाही तर मरीच नाही आला तर उद्यापर्यंत. मला गरज नाही आहे कोणाची. येतो माझ्या बरोबर, मी नेतो तुला. तुझ्या बरोबर कशा योगी आहेस ना. आम्ही कोणाची तरी काय करतो नाही सेवा भक्ती. ज्याची सेवा भक्ती करतो मी तो आणि मी बघून घेतो दोघं काय करत. स्वतःच्या अंगावर तो पण 4 पदरी केला, घडी घातली, पाण्यावर टाकलं, त्याच्यावर बसला योगी भरा 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 पलीकडे गेला. थोड्या वेळानं नावाडी आला, जेवला खावला, नाव घेऊन आला. 10 माणसं जमलेच होते. मामाने पलीकडे जायचं तर 4 आणे बघा जावे. 4 आणे दिले, बसले पलीकडे गेले. ते तर योगी होतात. तो झाडाखाली बसला होता, पाव बिस्कुट खात पेन माझ्या घरी. आवाज करी नमस्कार काय आलात, कसा आलो मी, कसे आले तुम्ही. एवढ्या करता आम्ही सांगतो की योग श्रेष्ठ आहे. कशाला बाकीच्या भाकरीला पडले काय त्याच्यात आले. योग श्रेष्ठ आहे म्हणजे काय श्रेष्ठ आहे. योग श्रेष्ठ आहे म्हणजे तुम्ही घडी घालून रस्त्यावर बसून आला म्हणून तुम्हाला अडचण नाहीये.
मला अडचण निर्माण झाली होती. मला योगाचं आचरण नसल्यामुळं मला घडीवर येता आलं नाही वस्त्रावर. पण 4 आणे दिले मी आलो. तुमच्या योगाची किंमत एवढी की 4 आणे किंमत आहे. मला 4 आणे लागले, तुम्हाला लागले नाही.